नमस्कार मंडळी, राम राम। तर मागच्या भागामध्ये तुम्ही बघितलंच असेल, आम्ही 5 मित्रांनी ठरवलं की आजच्या दिवशी आपण फक्त उज्जैनमधली देवळं फिरायची। तर आता आम्ही सर्वांनी अंघोळी वगैरे आटपून निघालो पुढच्या प्रवासाला। या उज्जैनमधल्या सर्व फिरणाऱ्या जागांमध्ये आजच्या भागात आपण जाणार आहोत राजा भर्तहरी यांची रहस्यमयी गुफा बघण्यासाठी। सर्वात पहिले राजा भर्तहरी यांची माहिती मी तुम्हाला देतो। तर राजा भर्तहरी हे सम्राट विक्रम यांचे मोठे भाऊ होते आणि संस्कृत साहित्याचे ते महान पंडित होते। राजा भर्तहरी या गुफेमध्ये तपश्चर्या करता बसत असत, पण राजा असून पण त्यांनी वैराग्य का निवडले त्यासाठी बऱ्याच कथा इथे आहेत। त्या कथा मी आता तुम्हाला गुफा बघता बघता सांगणार आहे। तर आपण आता गुफेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पाशी आहोत आणि आता इथूनच आपण आतमध्ये जाणार आहोत। आपण ज्या गुफेमध्ये आता आतमध्ये जातोय तिकडून 4 धामकडे जायचा रहस्यमयी रस्ता आहे असंही म्हटलं जातं। गुफेमध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला हनुमंताची ही मूर्ती दिसून येते। आठवड्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे खूप सारे पर्यटक आमच्या बरोबर ही गुफा बघण्यासाठी आले होते। समोरच आपल्याला गुफेची माहिती असलेला फलक इकडे दिसून येतो। तर सुरुवात करूया पहिल्या कथेला। राजा भर्तहरी यांची तिसरी पत्नी पिंगला हिच्यावर राजाचे भरपूर प्रेम होते। तिच्या अकाली मृत्यूमुळे राजांना वैराग्य निर्माण झालं आणि आपलं सगळं राज्य धाकटा भाऊ विक्रमादित्य याच्याकडे सोपवून राजा या गुफेमध्ये तपश्चर्या करता आले। दुसऱ्या कथेमध्ये असं समजतं की राजा आपली पत्नी पिंगला हिच्या सोबत जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेले होते। त्यांना तिकडे एक हरण मिळाले। त्या हरणाची राजाने शिकार केली, पण शिकार केल्यानंतर त्यांना असं समजलं की ते हरण मोठ्या एका कळपाचा पालन करता होतं। हे समजल्यावरती राजाला भरपूर वाईट वाटलं। त्यांनी त्या हरणाला घोड्यावरती टाकून जंगलातून बाहेर आले। तिथे त्यांना गोरक्षनाथ भेटले आणि त्यांना सर्व त्यांनी हकीकत सांगितली। गोरक्षनाथांनी त्यांना वैराग्य स्वीकारून आपण तपश्चर्येला पुढे बसावं अशी आज्ञा केली आणि त्यांचं म्हणणं यांनी ऐकून पुढचं सगळं आयुष्य या गुफेमध्ये तपश्चर्येमध्ये घालवलं। तिसऱ्या कथेमध्ये आपल्याला असं समजतं की राजा भर्तहरी यांच्याकडे गोरक्षनाथ आले होते। गोरक्षनाथांची राजा भर्तहरी यांनी अगदी मनापासून सेवा केली। यावरती गोरक्षनाथ प्रसन्न होऊन राजाला असे फळ दिले की जे फळ खाणारी व्यक्ती कधीच म्हातारी होणार नाही, आयुष्यभर तरुण राहील। हे फळ राजाला मिळाल्यानंतर राजाने विचार केला की मला या फळाचा काय उपयोग, त्याच्यापेक्षा माझी राणी पिंगला हिला मी ते फळ देईन, म्हणजे ती आयुष्यभर तरुण राहील। राणी पिंगला हिचा जीव राजापेक्षा जास्त कोतवालावरती होता। तिने ते फळ कोतवालाला दिले। कोतवालाचं प्रेम एका वेश्येवरती होतं। त्यांनी ते फळ त्या वेश्येला दिले। त्या वेश्येने हा विचार केला की आपण जर हे फळ खाल्लं तर आयुष्यभर आपण तरुण राहू आणि शेवटपर्यंत आपल्याला हे खराब काम करतच राहावं लागेल, आपल्याला कधीच मुक्ती मिळणार नाही। त्यापेक्षा हे फळ आपण आपल्या राजाला देऊया, म्हणजे राजा तरुण राहील आणि प्रजेला नेहमी सुखी ठेवेल। हाच विचार करून वेश्येने फळ राजाला दिले। राजाने फळ ओळखले आणि आश्चर्यचकित झाला। वेश्येला विचारले असता तिने कोतवालाचे नाव घेतले। कोतवालावरती बळजबरी केल्यानंतर कोतवालाने राणी पिंगला हिचे नाव घेतले आणि हे सर्व कळल्यानंतर राजाला समजले की आपली राणी पिंगला जिच्यावरती आपलं भरपूर प्रेम होतं तिने आपल्याला फसवले। हेच समजताच राजाला वैराग्य निर्माण झालं आणि राजा तपश्चर्येकरता या गुफेमध्ये आला। तर अशा या 3 कथा ऐकण्यात येतात। गुफेमधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला सुंदर असं नवनाथांचं मंदिर इथे दिसून येतं।
मंदिरामध्ये शिरताच आपल्याला शांतता आणि थंडावा जाणवून येतो. मंदिराच्या बाहेर आणि गुफेमध्ये भरपूर असे शिवलिंग आहेत. तर मंडळी, तुम्हाला हा भाग आवडला असेलच हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि या भागामध्ये एवढंच. भेटूया उज्जैनच्या एका नवीन ठिकाणी.